आज आपण बघणार आहोत भाई राजीवजी दीक्षित यांचा शेवट कसा झाला आणि त्यानंतर कशा पद्धतीने प्रश्न निर्माण झाले, हे प्रकरण कसं घडलं होतं, हे प्रकरण कसं दाबण्याचा प्रयत्न केला होता आणि अनेक प्रश्न कसे उफाळून आजही वरती आलेले आहेत, तर या विषयावरती आज बोलणार आहोत। खरं तर राजीवजींवरती या विषयावरती मी अगोदरच बोलायला पाहिजे होतं, माझे 100 भाग झाले, त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं, 200 झाले, 300 झाले। पण राजीवजींबद्दल काय होतं की त्यांना मी कधी असं समोर भेटलेलो नाही किंवा असं बोलणं झालेलं नाही आहे, पण त्यांची पुस्तकं वाचून त्यांचे व्हिडिओ पाहून इतकं आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं की माझ्या घरातल्या सदस्यांसारखे ते वाटायचे। आणि ज्यावेळेस ते कळलं ना की राजीवजी आता या जगामध्ये नाही आहेत आणि ज्या वेळेस त्यांची आठवण येते, ज्या वेळेस त्यांचं हे शेवट मी वाचत असतो, त्यावेळेस मात्र फार म्हणजे त्रास होतो, फार दुःख होतं, इमोशनल व्हायला होतं। तर हे सगळं होतं आणि त्यामुळे काय होतं, ही स्टोरी ज्यावेळेस मला तुम्हाला सांगायची त्यावेळेस मग ते थोडंसं अडचणीचं जात होतं मला, म्हणून 300 भाग झाले तरी मला ते सांगता येत नव्हतं। पण आता मला अनेकांचे फोन आले, मेसेज आले की काही करा, पण आत्ता आज राजीवजींचा स्मृतिदिन पण आहे आणि जन्मदिवस पण आहे आणि त्यानिमित्ताने तुम्ही त्या विषयावरती बोला। आणि म्हणून आज कालपासून मी त्या गोष्टीची तयारी करतोय आणि आता स्वतःला आणि स्वतःच्या मनाला तयार करून मी हा विषय तुमच्यासमोर मांडतोय। आणि हा विषय मांडण्याच्या पूर्वी आपण राजीवजींच्या विचारांना, राजीवजींच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि राजीवजींचे विचार मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण राजीवजींचे जे विचार आहेत ते सगळे हिंदीमध्ये आहेत, तर ते आपल्या लोकांपर्यंत मराठीत नेण्यासाठी म्हणून आपण त्यांचे विचार घेऊन किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या मराठीत आणण्याचा प्रयत्न करतोय। आणि तो व्हिडिओ रोज दुपारी 1 वाजता अपलोड होईल आपल्या DSD वरती, साधारण पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये तो सुरू होईल। तर आता राजीवजी दीक्षित हे कोण होते, ते काय करत होते, हे मला वाटतं की जे विचारी माणसं आहेत किंवा तुम्हाला तरी सांगायची गरज नाही पडणार, त्यांचं कार्य आणि त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। पण तरी पण एक काही जुजबी माहिती अशी की 30 नोव्हेंबर 1967ला राजीवजी दीक्षित यांचा जन्म उत्तर प्रदेशमधला अलीगडमधला अत्रौली तालुका आहे आणि त्या ठिकाणचं नाह नावाचं गाव आहे। तिथं राधेश्याम दीक्षित आणि मिथिलेश कुमारी यांच्या पोटी राजीवजी दीक्षित यांचा जन्म होतो। त्यांचे भाऊ आहेत, त्यांचं नाव आहे प्रदीप आणि बहीण आहे लता, असे हे 3 जण। आता हे राजीवजी हे 12वी पर्यंत फिरोजाबादमध्ये असतात, तिथं त्यांचं 12वी पूर्ण होतं। त्यानंतर ते इलाहाबादला येतात, इलाहाबादमध्ये त्यांचं BTech होतं। आता BTech चालू असतानाच त्यांचे मित्र आणि शिक्षक यांच्या मदतीनं मग ते भारत बचाव आंदोलन, आझादी बचाव आंदोलन सुरू करतात। त्यानंतर ते IIT कानपूरमध्ये त्यांचं MTech पूर्ण करतात आणि नंतर काही दिवस ते CSIR यामध्ये काम करतात आणि हे काम चालू असतानाच राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब यांच्याबरोबर सुद्धा ते काम करतात। आणि फ्रान्समधलं टेलिकम्युनिकेशन होतं, फ्रान्स टेलिकम्युनिकेशन, तिथं सुद्धा यांनी काही दिवस काम केलेलं आहे। तर अशा पद्धतीचं यांचं काम चाललेलं आहे। एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आता ते समाजसेवा करत होते आणि याच्यासाठी त्यांचं म्हणजे स्वतःचं सगळं म्हणजे संसार, घरदार सगळं सोडून आता केवळ समाजाची सेवा करायची, अशा पद्धतीनं हा माणूस आता घराच्या बाहेर पडलेला आहे। लक्षात घ्या, समाजसेवक अनेक प्रकारचे असतात, पण हा समाजसेवक हा सिस्टीम बदलायला चाललेला होता। त्या माणसाला पूर्ण सिस्टीम बदलायची होती। लक्षात घ्या, एक महत्त्वाचा मुद्दा, राजीवजींचं महत्त्व, राजीवजींची महानता काय आहे, तर एक गोष्ट होती, त्यांना प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनवायचं होतं, स्वतःच्या पायावरती उभं करायचं होतं। आणि त्यामुळे मग आता पायावर उभं राहायचं तर त्याला नोकरी, व्यवसाय, धंदा पाहिजे। मग त्यासाठी काय, तर स्वदेशी उत्पादनं तयार करायचं आणि स्वदेशी उत्पादनं तयार केल्यानंतर त्याची बाजारपेठ कोणती, विक्री कुठं करायची उत्पादनांची, तर त्याच्यासाठी भारत हा मोठी बाजारपेठ आहे। मग परदेशी उत्पादनं बाजूला करून स्वदेशी उत्पादनं तिथं आली पाहिजेत आणि त्या उत्पादनामधून अर्थक्रांती झाली पाहिजे आणि या अर्थक्रांतीमधून परदेशी गंगाजळी भारतामध्ये येईल आणि भारतातल्या प्रत्येकाला काम मिळेल, अशा पद्धतीचं एक अर्थक्रांतीचं प्लॅनिंग राजीवजी दीक्षितांचं होतं। आणि एक आर्थिक सक्षम असा भारत बनवणं आणि स्वदेशीला सन्मान देणं हे त्यांचं पहिलं महान कार्य होतं आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत होते। त्यानंतर दुसरी गोष्ट, निरोगी भारत, भारतातला प्रत्येक व्यक्ती निरोगी राहू शकतो आणि ते सुद्धा घरातल्याच साध्या साध्या गोष्टींमुळे, ते त्यांनी समजून सांगितलं होतं। आणि त्यांचे अनेक व्हिडिओ हे तुम्ही पाहत असताल आणि आता त्याच पद्धतीचे व्हिडिओ आपण सुद्धा मराठीमध्ये आणणार आहोत दुपारी 1 वाजता। म्हणजे एका बाजूला त्यांना आर्थिक
सबळ भारत बनवायचा होता, प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं, दुसरं प्रत्येक व्यक्तीला निरोगी बनवायचं होतं, आणि तिसरं एक तर एका लक्षात घ्या, पैसा मिळाला, आरोग्य मिळालं, मग प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणून आपला इतिहास किती उज्ज्वल होता, किती महान होता हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मला वाटतं की आत्ताच्या 21व्या शतकामधला एकमेव माणूस आहे की ज्या माणसानं या भारताला महान बनवण्यासाठी सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा विचार केला होता, आणि ते होते राजीवजी दीक्षित. कारण राजीवजींनी सगळ्या बाजूने विचार केला होता, आणि राजीवजींच्या विचारांनी जर हे सगळं चाललं असतं तर भारत अजून काही वर्षांमध्येच पूर्णपणे एक महासत्ता म्हणून पुढे आलेला असता, पण दुर्दैवाने असं झालेलं नाही. आता या पद्धतीचे जर बदल होत राहिले तर मात्र प्रस्थापितांना धक्का बसणं साहजिकच आहे, आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या राजीवजींच्या विरोधामध्ये गेलेल्या आहेत, अनेक राजकीय नेते सुद्धा त्यांच्या विरोधात गेलेले आहेत. त्यानंतर राजीवजींचे अनेक सहकारी होते, ज्या सहकाऱ्यांना त्यांची जी झालेली प्रगती तर ती सुद्धा डोळ्यामध्ये खुपत होती. त्यानंतर त्यांच्यावरती जळणारी माणसंसुद्धा मोठ्या प्रमाणात होती, आणि या सगळ्यांच्या रडारवरती होते राजीवजी दीक्षित. कारण राजीवजी दीक्षित काहीतरी चांगलं करण्याचं काम करतायत, प्रयत्न करतायत, आणि त्याला खोडा घालण्याचा प्रयत्न मग अनेक वेळा लोकांनी केलेला आहे. राजीवजींवरती असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात, राजीवजींवरती त्यांना मारण्याचा अनेक वेळा प्रयत्नसुद्धा झालेला होता. आता राजीवजींच्या शेवटच्या दिवसामध्ये काय झालं ते आपण बघू. तर राजीवजी हे ओडिसाला होते, आणि त्या ठिकाणी त्यांची व्याख्यानं चालू होती. ती व्याख्यानं झाली, आणि 26 नोव्हेंबर 2010ला राजीवजी छत्तीसगडला आलेले आहेत, आणि छत्तीसगडमधल्या रायगडमध्ये त्यांच्या 2 सभा होत्या. त्या म्हणजे सकाळी साधारणपणे 10 ते 1 वाजता, आणि संध्याकाळी साधारण 4 ते 5-6 वाजेपर्यंत त्यांची ती सभा असायची. अशा 2 सभा त्यांच्या झाल्या. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2010ला राजीवजी जंजगीर नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांच्या 2 सभा झाल्या. त्यानंतर 28 नोव्हेंबरला ते बिलासपूरला आलेले आहेत, आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या सभा झालेल्या आहेत. म्हणजे 26, 27, 28ला त्यांच्या सभा झाल्या. त्यानंतर 29 नोव्हेंबर 2010ला दुर्ग या ठिकाणचं बेमेतरा हा तालुका आहे, आणि त्या ठिकाणचं एक मोठी अशी मोकळी जागा आहे त्या तालुक्यामधली. तर त्या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांची सभा होती. प्रचंड गर्दी होती त्या सभेला, आणि ती सभा झाली, आणि त्यानंतर आता पुढची सभा त्यांची भिलाईला होणार होती, आणि म्हणून ते आता ह्या सभेमधून 1 वाजता झालेली सभा तिथून आता ते भिलाईला निघालेली आहेत. आता जाताना ते कारमध्ये होते. त्यांच्याबरोबर ती दुर्ग या ठिकाणी राहणारे आणि स्वाभिमानचे एक पदाधिकारी होते, त्यांचं नाव आहे दयासागर, आणि जो गाडी चालवत होता, ड्रायव्हर होता, त्या ड्रायव्हरचं नाव आहे कन्हैया. आणि असे काही 2-3 जण असतील ते, म्हणजे ड्रायव्हर, दयासागर, राजीवजी आणि अजून कोणी बरोबर असेल तर, पण ह्या दोघांची तर नावं आपल्याकडे आहेत. असे मिळून आता ते भिलाईच्या बाजूला चाललेले आहेत. आता जात असतानाच अचानकपणे राजीवजींना दरदरून घाम फुटायला लागलेला आहे, आणि त्यावेळेस मग त्यांचे सहकारी होते, त्यांनी विचारलं की बाबा काय त्रास होतोय तुम्हाला. तर मग त्यांनी सांगितलं की काय नाही, मला पोटामध्ये गॅस झाला आहे, आणि तो गॅस छातीमध्ये आलेला आहे, आणि त्यामुळे हा त्रास होतोय. त्यामुळे म्हटलं की आपण टॉयलेटला गेलो की मग हे सगळं शांत होईल, म्हणजे त्रास होणार नाही. आणि त्यानंतर आता काही ठिकाणी मी असं वाचलंय की बाबा त्यांना एका आश्रमात नेण्यात आलं होतं पतंजलीच्या, आणि काही ठिकाणी असं सांगितलं की दयासागर यांच्या घरी नेण्यात आलं होतं. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या थ्योरीने वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं, कुठेही असेल, पण राजीवजींना आता एका ठिकाणी नेण्यात आलं, आणि राजीवजी आता टॉयलेटमध्ये गेलेले आहेत. तिथं बराच वेळ झाला, पण ते टॉयलेटमधून काय बाहेर आले नाहीत. त्यानंतर आता बाहेरची मंडळी होती, त्यांना शंका यायला लागली की नक्की काय झालं. त्यांनी बाहेरून आवाज दिला, काहीही प्रतिसाद नाही. नंतर मग या लोकांनी दरवाजा बाहेरून उघडला, म्हणजे काय कुलूप काढला असेल, तोडला असेल, काहीतरी केलं असेल. दरवाजा उघडला, आणि उघडल्यानंतर आत बघितलं तर राजीवजी आतमध्ये घामाघूम होऊन पडलेले आहेत आणि बेशुद्ध पडलेले आहेत. त्यानंतर मग त्यांना बेडवरती आणलं, तिथं त्यांना झोपवलं, आणि मग प्राथमिक उपचार म्हणून त्यांच्यावरती काही थंड पाण्याचं शिंपडलं वगैरे, आणि त्यानंतर मग
थोडेसे ते शुद्धीवरती आले आणि शुद्धीवर आल्यानंतर मग ही सगळी मंडळी म्हटले की राजीवजी आपण आता दवाखान्यात जाऊया. त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं नाही, म्हटले ह्या दवाखान्यात मी जाणार नाही, एखादा आयुर्वेदिक डॉक्टर असेल तर बोलवा. त्यानंतर मग त्या ठिकाणी एक आयुर्वेदिक डॉक्टर आले, त्यांनी तपासलं, त्यांनी उपचार केले, पण तरीही राजीवजींना काही फरक पडला नाही. आता फरक पडला नाही त्यानंतर मग बाकीची सगळी मंडळी म्हणायला लागली की नाही राजीवजी आपण आता दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे. आता राजीवजींचा या गोष्टीला विरोध होता. त्यामुळे मग आता यांनी काय केलं, रामदेव बाबांना फोन लावला त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि रामदेव बाबांना सांगितलं की राजीवजी आजारी पडलेत आणि ते दवाखान्यामध्ये जात नाहीत, त्यामुळे तुम्ही आता त्यांना सांगा. त्यानंतर मग रामदेव बाबांनी त्यांना, मग त्यांच्या दोघांचं बराच वेळ बोलणं झालं आणि मग नाही हो करता करता रामदेव बाबांचं यांना ऐकायला लागलं राजीवजींना आणि राजीवजी आता दवाखान्यामध्ये गेलेत. सेक्टर 9 या ठिकाणचा एक दवाखाना आहे, त्या ठिकाणचे डॉक्टर आहेत डॉक्टर शशिकांत सक्सेना यांनी राजीवजी यांच्यावरती प्राथमिक उपचार केले. पण त्यांच्याकडे हृदयाच्या संबंधी काही गोष्टी किंवा जे काही आधुनिक सुविधा असतील तर तसल्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या दवाखान्यामध्ये. आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणले अपोलो हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या आणि मग BSR अपोलो हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी मग यांना दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी 5 डॉक्टरांची टीम होती आणि त्या टीमचं नेतृत्व करत होते डॉक्टर दिलीप रत्नानी यांच्या देखरेखीखाली राजीवजी दीक्षित यांच्यावरती आता उपचार सुरू झालेले आहेत आणि रात्रीच्या साधारणपणे 1 ते 2च्या दरम्यान राजीवजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मीडिया आणि प्रशासनाच्या समोर येऊन डॉक्टरांनी सांगितलं की हार्ट अटॅक या गोष्टीमुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता ही गोष्ट ज्यावेळेस लोकांना सांगितली, विश्वास बसणं तर काही शक्य नव्हतं. त्यानंतर यांचा मृतदेह विमानानं हरिद्वारला नेण्यात आला. हरिद्वार या ठिकाणचं पतंजलीचं मुख्यालय आहे, त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला, अंत्यदर्शनाला त्या ठिकाणी ठेवण्यात आला. आणि नंतर आता ज्यावेळेस तो मृतदेह कार्यकर्त्यांनी बघितला त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, कारण अचानकपणे राजीवजी जाणं आणि ज्या राजीवजींनं लोकांना बरं केलेलं आहे, लोकांचे म्हणजे सगळे विकार दूर केलेले आहेत आणि ते राजीवजी अचानकपणे हार्ट अटॅकने जातात, अशा पद्धतीची बातमी पचवणं शक्य नव्हतं. आणि कार्यकर्त्यांनी पाहिलं की राजीवजींचा चेहरा जो आहे तो काळा निळा पडलेला आहे, त्यानंतर त्यांचे ओठसुद्धा काळे निळे पडलेले आहेत, म्हणजे नक्कीच त्यांच्यावरती विष प्रयोग झालेला आहे अशा पद्धतीची शंका तिथं यायला लागली. त्यानंतर मग आता राजीवजींचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे अशा पद्धतीचे त्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. आता ह्याच्यामध्ये काय होतं, रामदेव बाबा हे या सगळ्यामध्ये पुढं होते किंवा रामदेव बाबा करते सवरते होते आणि रामदेव बाबांचा शब्द कुणी टाळणारं नव्हतं. त्यामुळे जवळजवळ 50 कार्यकर्ते हे रामदेव बाबांना भेटायला गेले आणि त्या अगोदर रामदेव बाबांना यांनी मेसेज पाठवला की राजीवजी यांचा जो मृत्यू झाला आहे त्यांचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे, भारताला कळलं पाहिजे की राजीवजी कशामुळे गेलेले आहेत. आणि ते मेसेज तर केलेच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे रामदेव बाबांना भेटायला गेले आणि त्यांना सांगितलं की आता त्यांचं पोस्टमॉर्टम केलं पाहिजे, कारण तुम्ही जर शब्द टाकला की लगेच पोस्टमॉर्टम होऊन जाईल. त्यावेळेस मग राजीवजी रामदेव बाबांनी सांगितलं, म्हटलं की यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे आणि त्यामुळे मग पोस्टमॉर्टमची गरज नाही. आता याच्यामध्ये मग कार्यकर्ते, रामदेव बाबा आणि परिवार यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि हा निर्णय जो होता तो निर्णय हा लांबणीवरती पडला आणि राजीवजी दीक्षित यांच्यावरती अखेर हरिद्वारमधलं कणखल हा भाग आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. आता या सगळ्यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न होता ते म्हणजे पोस्टमॉर्टम जर केलं असतं तर काय बिघडलं असतं आणि का केलं नाही. म्हणजे आज बघा ना आपण की एकदम छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा, एखाद्या छोट्या कुठल्याही व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तरी समजा थोडी शंका आली लगेच पोस्टमॉर्टम होतो. मग राजीवजींसारख्या एका भारताची सिस्टीम बदलणाऱ्या व्यक्तीचा अशा पद्धतीनं मृत्यू होतो, मग ते पोस्टमॉर्टम का झालेलं नाही आणि शरीर काळं निळं पडलं होतं म्हणजे त्यांच्यावरती विषप्रयोग झालेला होता का. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा थेट हरिद्वारलाच का नेण्यात आला होता, त्यांचा मृतदेह त्यांच्या गावाकडे का नेण्यात आला नाही हा सुद्धा एक प्रश्न होता. जो माणूस पाठीमागच्या 20 वर्षामध्ये एकदाही आजारी पडला नाही, एकदाही डॉक्टरांकडे गेला नाही, एकदाही ताप थंडी पडसं विडसं सुद्धा या व्यक्तीला झालेलं नाही आणि झालं असेल तरी त्यांनी चटदिशी त्यांच्या आयुर्वेदाने ते दुरुस्त केलेलं आहे. मग असं असतानाही हा माणूस, त्या माणसाला BP असू शकते, त्या माणसाला शुगर असू शकते, त्या माणसाला हृदयविकार असू शकतो,
या गोष्टीवरती विश्वास ठेवणार कसा? आणि काही दिवसापूर्वीच राजीवजींनी सांगितलं होतं की मागच्या 20 वर्षामध्ये 18-20 वर्षामध्ये मी दवाखान्यामध्ये पण गेलो नाही, पुढच्या 15 वर्षामध्ये मी जाणार नाही, आणि अचानकपणे राजीवजी हार्ट अटॅकने जात आहेत, ही एक संशयाला जागा असणारी बाब होती. त्यानंतर राजीवजींच्या बरोबर ती एक थैली असायची आणि त्या थैलीमध्ये आयुर्वेदाचे बहुतेक त्यांचं जे साहित्य असायचं ते असायचं. पण राजीवजींचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता त्यावेळेस मात्र त्यांच्या थैलीमधलं जे साहित्य होतं ते सगळं गायब होतं असंही म्हटलं जातं. आता एक बघा, राजीवजी साधारण 1 वाजता आदल्या दिवशी त्यांचं व्याख्यान संपलंय आणि ते भिलाईच्या बाजूला निघालेले आहेत. आणि त्यानंतर रात्रीच्या 1 वाजता, दुपारी 1 वाजता हे घडलं, निघाले आणि रात्रीच्या 1 वाजता डॉक्टरांनी सांगितलं त्यांचा मृत्यू झालेला आहे. या 12 तासामध्ये काय झालं होतं? 12 तासामध्ये ते कोणाकडे गेले होते, काय गेले होते, कसे गेले होते, सगळे ज्या काही माहिती आहेत ना त्या सगळ्या ऐकिवेत, सांगिवेत किंवा मीडियामध्ये आलेल्या आहेत. अधिकृतपणे हे असंच घडलं होतं हे कोणीही सांगू शकत नाही. आणि जे सांगतील म्हणजे जी मंडळी तिथं इन्व्हॉल्व होती तीच मंडळी सांगतायत, पण ते सत्य आणि असत्य काय याच्यासमोर मात्र प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर राजीवजींचा हार्ट अटॅकने मृत्यू होतो. आता ह्या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला सांगतो बरं का, की डॉक्टरांनी काय सांगितलंय, हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे. तर लक्षात घ्या, डॉक्टरांनी सांगितलं ते मान्य, 100% मान्य की बाबा त्यांचा मृत्यू झालाय, तो हार्ट अटॅकने झालेला आहे. पण तो हार्ट अटॅक कशामुळे आला होता हे मात्र कळलेलं नाही आणि तेच कारण जाळून टाकलेलं आहे. मृत्यू ज्या गोष्टीमुळे झाला ते आपल्याला सांगितलंय, पण ती गोष्ट कशामुळे झाली. आता एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती रस्त्यानं चालली, दुसरी व्यक्ती समोर येते आणि दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीवरती चाकून हल्ला करते, त्याला जखमी करते, ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये नेण्यात येतं. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि मग डॉक्टरांना विचारलं जातं की डॉक्टर साहेब मृत्यू कशामुळे झाला. डॉक्टर सांगतात की अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, डॉक्टरांनी कारण काय सांगितलंय की जखमा झाल्यामुळे अतिरक्तस्राव झालाय आणि त्यामुळे मृत्यू झालेला आहे. बघा, हे कारण झालं डॉक्टरांचं, हे कारण झालं मेडिकलचं, पण ह्याच्या पाठीमागचं मूळ कारण काय होतं, तर त्या माणसानं चाकू हल्ला केला होता, बरोबर ना. मग तो चाकू हल्ला करणारा दोषी आहे, कारण रक्तस्राव आहे, पण ते कशामुळे घडलंय, तर चाकू हल्ला झाल्यामुळे. मग चाकू हल्ला करणारा कोण आहे, त्याला अटक केलं पाहिजे कारण तो दोषी आहे. त्या पद्धतीनं राजीवजी यांना जर हृदयविकाराचा झटका आलेला आहे तर तो झटका आला हे मृत्यूचं कारण असू शकतं, पण कारण मेडिकलमध्ये सुद्धा ते जरी पोस्टमॉर्टम केलं असतं तरी त्याच्यामध्ये ते आलं असतं. पण तो अटॅक कशामुळे आला होता, त्याच्या मागची कारणं काय होती, पण ते जे मूळ पाठीमागचं कारण होतं ना तेच कारण मुळामध्ये राजीवजींच्या अंत्यसंस्कारानंतर जाळून टाकण्यात आलेलं आहे, संपलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या बरं का, की आपली जी मीडिया आहे ती मीडिया राजीवजींच्या मृत्यूवरती भ्रशब्द काढायला तयार नाही. म्हणजे एखादा कुठला तरी नाचणारा अभिनेता अभिनेत्री जर एक्सपायर झाली तर ह्यांचा स्वतःचा बाप मेल्यासारखं हे बोंबलत बसणार हे मीडियावाले. पण 24 तासात सकाळ संध्याकाळ दुपार नुसतं ते अभिनेता अभिनेत्री. पण राजीवजी दीक्षितांसारखा एवढा महान व्यक्ती गेला, पण त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे, त्या व्यक्तीबद्दल हे असं का घडलं यावरती ही मंडळी तोंड उघडायला तयार नाही आहेत. याचं सगळ्यात मोठं कारण आहे राजीवजींनी ज्या परदेशी कंपन्यांच्या विरोधामध्ये आंदोलनं उभी केली होती त्या 5000 कंपन्या, याच कंपन्या यांच्या जाहिराती या मीडियावाल्यांना मिळत आहेत आणि आपल्या जाहिरातींसाठी म्हणून यांनी राजीवजींच्या मृत्यूला त्याबद्दल भ्रशब्द सुद्धा या लोकांनी काढलेला नाही. अशा पद्धतीचे हे मीडियावाले आहेत. त्यामुळे यांच्यावरती आता किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर ती राजीवजी यांच्याकडे लॅपटॉप होता, त्यांच्याकडे मोबाईल होता, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईलसुद्धा फॉर्मॅट करण्यात आला होता अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळते. मग आता सत्य काय आहे, सत्य नक्की कुठं दडून गेलेलं आहे. लक्षात घ्या, पोस्टमॉर्टम झालं असतं तर एक कारण कळलं असतं की हार्ट अटॅक कशामुळे आलेला आहे आणि त्यानंतर त्यामागचं कारणं काय होती ती सुद्धा कळली असती. आणि जर समजा राजीवजींना
काय होतं, बऱ्याच वेळा असं होतं की स्लो पॉयझन जे असतं ते स्लो पॉयझन कुठल्याही माध्यमातून एखाद्या व्यक्तीला दिलं तर ती व्यक्ती 8, 10, 15 दिवसांनी तिचा मृत्यू होतो किंवा हृदयाची धडधड वाढते आणि त्याच्यात मृत्यू होतो. अशा पद्धतीचं मेडिकलमध्ये काही गोष्टी आहेत. आता त्यावरती मी सविस्तर इथं बोलत नाही, पण अशा काही गोष्टी, अशी काही औषधं आहेत की ज्यामुळे अशा गोष्टी घडतात. आणि राजीवजींवरती असा प्रयोग झालेला नाही ना, असं शंका मनामध्ये उत्पन्न होते. आणि म्हणून राजीवजीच्या मृत्यूच्या अगोदर एक काही दिवस ते किती लोकांना भेटले होते, किती ठिकाणी त्यांनी जेवण केलं होतं, त्या जेवणामध्ये काय काय घेतलं होतं, त्यानंतर बाहेरून त्यांनी काय काय घेतलं होतं, या सगळ्या गोष्टीचा जर तपास केला असता आणि जे जे त्यांना पर्सनली भेटले होते आणि ज्यांच्याकडे मुक्काम केला होता त्या सगळ्यांची जर नार्को टेस्ट केली असती तर कदाचित सत्य बाहेर आलं असतं. पण ह्या गोष्टी सगळ्या दाबून टाकण्यात आल्या होत्या, ह्या गोष्टी पुढे येऊन दिल्या नाही आहेत आणि साधं पोस्टमॉर्टमसुद्धा यांचं केलेलं नाही. आणि आता मी जे काही प्रश्न उपस्थित केले होते ते सगळे प्रश्न हे राजीवजींचे जे समर्थक आहेत ते समर्थक हे पाठीमागच्या 9-10 वर्षापासून विचारतायत, पण अजूनपर्यंत उत्तर मिळालेलं नाही. आणि ज्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे त्यांनी ह्याचं उत्तर दिलेलं नाही. आणि जे सरकार आहे ते सरकारसुद्धा यावरती तोंड उचकटायला तयार नाही. कोणतंही सरकार असेल, हे असेल नाही तर ते असेल, शेवटी सरकार असतात. त्यानंतर 2019मध्ये अशी पण बातमी आली होती की आता पुन्हा एकदा राजीवजींची फाईल ओपन केली जाईल आणि नंतर तपास केला जाईल. पण याच्यामधून एक पर्सनली मला तरी असं वाटतं की याच्यातनं आता काहीही सिद्ध होण्याची शक्यता नाही किंवा सिद्ध होण्याचं फार अगदी 1-2% संभव आहे. पण जे काही घडलं होतं ते त्याच वेळेस जर पोस्टमॉर्टम झालं असतं तर कदाचित आपल्या मनातही ही शंका निर्माण झाली नसती. पण आज आपण काय करू शकतो तर आपल्याकडची जी ताकद आहे, आपल्याकडचं जे स्किल आहे त्यावरून आपण राजीवजींचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि राजीवजींना त्यांच्या कार्यातनं जिवंत ठेवू शकतो. आणि राजीवजींच्या स्वप्नातला जो महान भारत होता तो घडवण्यासाठी आपण मदत करू शकतो, पुढे येऊ शकतो. आणि यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जी कोणी माणसं, जे कोणी संस्था, संघटना राजीवजींच्या विचारांनी चालतायत, राजीवजींचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यांना तनानं, मनानं आणि धनानं सहकार्य करा आणि स्वतः राजीवजींचा विचार, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे या. तर याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.